खूप भूक लागलेली, म्हटलं चला चटपटीत काहीतरी बनवूयात. मूग मटकी भिजवलेली होती, कांदा टाकलाय, राई टाकली, आता कढीपत्ता टाकते. कांदा चांगला भाजून घेतलाय, कढीपत्ता टाकले बघा, टॅमॅटो टाकते. माझ्याकडे ना कडधान्य वगैरे भिजवलेले असतातच, म्हणजे ज्यावेळेस भाजीला काय नसतं त्यावेळेस आपल्याला उपयोगी पडतं. हळद आणि मीठ पण टाकलेलं आहे बघा मी चवीप्रमाणे. कमी तेलात बनवणार आहे मी. बघा मस्त मध्ये आता परतून घ्यायचं. परतलेलं आहे बघा चांगलं असं. आता थोडासा मी गरम मसाला टाकते. आलं लसूण पण तुम्ही टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं. गरम मसाला पण चांगला परतून घ्यायचा. हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत, कमी तिखटवाले आहेत, तुकडे करून टाकल्यात. आता मूग मटकी टाकते. मसूर पण आहे, चवळी पण आहे याच्यामध्ये. मूग मटकी पण बघा टाकलेली आहे. तुम्ही मसाला पण टाकू शकता, पण मी नाही टाकणार. चांगलं परतून घ्यायचं. हे बघा चांगलं परतलेलं आहे. आता तांदूळ टाकते. तांदूळ टाकल्यावर कोथिंबीर टाकते. हे बघा मस्त मध्ये कोथिंबीर जास्त टाकलेली आहे. आता याला छान असं परतून घ्यायचं. हे बघा छान असं परतून घेतलेलं आहे. आता थोडंसं मी तूप टाकते, छान टेस्ट लागते. तूप टाकल्यावर हे चांगलं असं परतून घ्यायचं. छान असं बघा परतून घेतलेलं आहे. आता हे गरम पाणी टाकते. पाणी टाकल्यावर हे चांगलं असं मिक्स करायचं. गॅसवर चांगलं बघायला शिजवून घ्यायचं मस्त मध्ये. मीठ वगैरे चेक करायचं, नंतर काही मीठ टाकायचं नाही, म्हणजे तांदळामध्ये चांगलं असं मीठ मुरलं जातं, भात चवीला लागतो. हे बघा भातातलं पाणी कमी झालेलं आहे. आता मी अजून पाणी टाकते याच्यामध्ये. गरमच पाणी टाकलेलं आहे मी. आता बघा स्लो गॅस करते आणि झाकण ठेवते आणि छान ह्याला मुरत ठेवते. मस्त मध्ये वाफलून भात निघतो. जड काहीतरी ठेवायचं याच्यावर. हे बघा छान असा भात मुरलेला आहे, मस्त मध्ये नरम झालेला आहे छान असा. आता वरून मी अजून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि याला मिक्स करते. छान असा भात झालेला आहे बघा. खूप साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला पण खूप छान आहे. चला